लास्ट लेक्चरपर्यंत आपण हॅलो अल्काइन हॅलो अल्केन मीन्स अल्किल हलाइडच्या रिॲक्शन्स पाहिल्या, वेगवेगळ्या रिॲक्शन्स ऑफ हॅलो अल्केन्स. आता आपण रिॲक्शन्स ऑफ हॅलो अरिन्स पाहणार आहे. अल्काल हलाइडच्या ऐवजी काय घेणार आहे, हॅलो अरिन्स. म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला एक्स पाहिजे. याच्या अगोदर आपण काय पाहिल्या रिॲक्शन, सर्व आतापर्यंत रिॲक्शन आर एक्सच्या पाहिलेल्या आहेत. आता आपण ए आर एक्सच्या रिॲक्शन पाहणार आहोत. त्यातली पहिली रिॲक्शन आहे म्हणजे ॲरोमॅटिक हलाइड. थोडक्यात काय ॲरोमॅटिक हलाइड घ्यायचं आपल्याला. पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ मेटल. रिॲक्शन विथ मेटल. In that first one is the words fitting reaction. Words fitting reaction. Statement बघा काय आहे. The reaction of alkyl halide Rx and aryl halide ARX to gives the substituted aromatic compound. काय बघा रिॲक्शनचं मटेरियल काय आहे, Rx and ARX पाहिजे आपल्याला. म्हणजे बघा Rx means CH3Br methyl bromide. R means alkyl groups. Rx means halide. Methyl bromide is react with the bromobenzene. जसं क्लोरोबेन्झिन असतं, क्लोरीन असेल तर क्लोरोबेन्झिन लिहिलं असता. आता इथं ब्रोमिन घेतलं म्हटल्यानंतर काय नाव येणार, ब्रोमोबेन्झिन. ARX जनरल रिप्रेझेंटेशन काय येणार याचं बघा, ARX. मिथाइल ब्रोमाइडचं जनरल रिप्रेझेंटेशन RX is react with the sodium metal. लास्ट लेक्चरला आपण वर्ड्स रिॲक्शन पाहिलेली आहे की ज्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, when two alkyl halide is react with the sodium metal in presence of dry ether to gives the alkane. इथं टू अल्कायल हलाइडच्या ऐवजी एक अल्कायल हलाइड घ्यायचा आहे आणि दुसरा अरायल हलाइड घ्यायचा आहे. ARX मीन्स अरायल हलाइड आणि अल्कायल हलाइड ज्यावेळी सोडियम मेटल बरोबर रिॲक्ट होतं त्यावेळी BR आणि 2 Na म्हणजे ट्वायस NaBr होतं आणि बेन्झीन रिंगला डायरेक्ट कोण अटॅच होतो तर CH3 ग्रुप. आणि मग आपल्याला काय मिळाला, ॲरोमॅटिक रिंगला सबस्टिट्यूशन कोणाचं आलं, CH3 ग्रुप डायरेक्ट अटॅच झाला. त्याचं नाव काय आहे तर टुलिन. मिथाइल बेन्झीन पण म्हटलं जातं आणि त्याचं कॉमन नाव काय आहे तर टुलिन आहे. येतं लक्षात. याचं नाव, ह्या रिॲक्शनचं नाव आहे वर्ड्स फिटिंग रिॲक्शन. कंडिशन काय बघा वर्ड्स फिटिंग रिॲक्शनची. कंडिशन इज दॅट one is alkyl halide and another is aryl halide is react with the sodium metal in presence of dry ether to gives the aromatic substituted product. ओके. आता त्यातली दुसरी रिॲक्शन ओनली फिटिंग रिॲक्शन. इथं नाव आहे वर्ड्स फिटिंग रिॲक्शन आणि दुसरी आहे बघा फिटिंग रिॲक्शन. फिटिंग रिॲक्शनमध्ये दोन्हीही ॲरोमॅटिक हलाइड असतात. इथं काय बघू, वर्ड्स फिटिंगमध्ये काय आहे, एक अल्कायल हलाइड आहे, दुसरा अरायल हलाइड रिॲक्टंट आहे. आणि फिटिंग रिॲक्शनमध्ये मात्र दोन्हीही जे मोलिक्युल्स आहेत ते कोणाचे आहेत तर ॲरोमॅटिक हलाइडचे आहेत. बघा, द रिॲक्शन इन विच ओनली अरायल हलाइड टेक पार्ट अँड द प्रोडक्ट इज बायफेनाइल. AR सिंगल बॉन्ड AR. एक्झाम्पल बघा, क्लोरोबेन्झिन 2 मोलिक्यूल घेतले, इज रिॲक्ट विथ द ॲक्टिव्ह मेटल सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. 2 मोलिक्यूलचे 2 Cl आणि 2 सोडियम, ट्वाइस NaCl बाय प्रोडक्ट मिळेल आणि बेन्झीन रिंगला बेन्झीन रिंग अटॅच होईल बाय फेनिल. आता लिहिताना मी काय केलेलं आहे, ट्वाइस मध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. म्हणजे हे एक बेन्झीन रिंग आणि म्हणजे क्लोरोबेन्झिन, मग हे झालं ट्वाइस NaCl बाय प्रोडक्ट NaCl मिळेल सोडियम क्लोराईड आणि 2 फेनिल रिंग अटॅच होतील. 2 फेनिल रिंग आल्या म्हणून त्याला नाव आले बाय फेनिल. बाय फेनिल. येते लक्षात. इथं आपली पहिली जी रिॲक्शन आहे, पहिलं हेडिंग रिॲक्शन विथ मेटल. अरायल हलाइडचं आपण रिॲक्शन पाहतो त्यातली रिॲक्शन विथ मेटल. एकच मेटल आहे सोडियम
सोडियम. मात्र रिॲक्शन दोन प्रकारचे आहेत. एक आहे वर्ड्स फिटिंग, त्यामध्ये एक अल्काल हलाड पाहिजे, एक अरायल हलाड रिॲक्शन पाहिजे. आणि दुसरा जो आहे त्या रिॲक्शनचं नाव आहे ओनली फिटिंग रिॲक्शन. इन दिस रिॲक्शन ओनली अरायल हलाड टेक पार्ट इन द रिॲक्शन. फक्त एकच प्रकारचा हलाड पाहिजे. कोणता? अरायल हलाड. अल्काल हलाडची आवश्यकता नाही. ओके. आता पुढे एक रिॲक्शन पाहूया आपण. अतिशय महत्त्वाचा पार्ट हा सुरू झालेला आहे. हेडिंग बघा काय आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन्स. याच्या अगोदर सुद्धा आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहिल्या. मेन म्हटलं तर कोणती? तर SN1 SN2 युनिमोलेक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अँड बायमोलेक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अल्कायल हलाड शिकताना आता आपण काय शिकायला लागलो? रिॲक्शन कुणाच्या? तर अरायल हलाडच्या रिॲक्शन्स. ॲरोमॅटिक कंपाऊंड कंपल्सरी पाहिजे, त्याचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपल्याला पाहायचे आहेत. आता सुरुवातीलाच एक कम्पॅरेटिव्हली स्टडी करण्यासाठी एक क्वेश्चन आहे. बघा काय प्रश्न आहे. अरायल हलाइड शो लो रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दॅन अल्कायल हलाइड, गिव्ह रिझन. आता थोडंसं आपण याच्याबद्दल बोलूया. बघा, अल्कायल हलाइड मीन्स RX, अरायल हलाइड मीन्स ARX. प्रश्न काय आहे? अरायल हलाइडची रिॲक्टिव्हिटी लो आहे आणि अल्कायल हलाइडची रिॲक्टिव्हिटी हाय आहे. कोणाबरोबर? तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बरोबर. आता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मीन्स व्हॉट? द रिॲक्शन इन विच अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल इज कॅरिड आउट. म्हणजे याच्यामध्ये कोण रिॲक्टंटमध्ये कोण पाहिजे असतो? तर न्यूक्लिओफाईल. आणि न्यूक्लिओफाईल मीन्स व्हॉट? द स्पेसिस विच कॅरीज दी निगेटिव्ह चार्ज और इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओफाईल. म्हणजे आपण काय म्हणतो? Cl मायनस, Br मायनस, I मायनस, OH मायनस, Cn मायनस, असे जे काय मायनस कॅरीज आहेत, किंवा H2O मोलिक्युलमध्ये HOH, हा OH काय असतो? मायनस, H हा प्लस असतो. म्हणजे हा न्यूट्रल न्यूक्लिओफाईल आले. अमोनिया सुद्धा एक प्रकारचं न्यूक्लिओफाईल आहे, कारण NH2 निगेटिव्ह अँड थर्ड वन H पॉझिटिव्ह, हे सुद्धा न्यूट्रल न्यूक्लिओफाईल आले. हे याचा अर्थ काय? यांच्याकडे काय आहे? तर हे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते, कारण वॉटर मोलिक्यूल घेतलेलं आहे. कारण ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, नायट्रोजनवरती 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस और द स्पेसिस विच कॅरीज द निगेटिव्ह चार्ज दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिओफाईल. आता प्रश्न काय आहे बघा, अल्कायल हलाइडमध्ये ह्या न्यूक्लिओफाईलची रिॲक्शन इझिली होते किंवा हाय असते रिॲक्टिव्हिटी, आणि अरायल हलाइड बरोबर न्यूक्लिओफाईलची रिॲक्टिव्हिटी लो असते. असं याचं मेन कारण आहे काय बघा, अरायल हलाइड हा मुळातच काय आहे? इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. येते लक्षात? हा अरायल हलाइडची जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर पाहिली तर अल्कायल हलाइडपेक्षा कशी आहे? जास्त आहे, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आणि मग निगेटिव्ह काय असतं? रिपल्शन असतं. येते लक्षात? मग न्यूक्लिओफाईलवरती सुद्धा चार्ज कोणता? निगेटिव्ह, बरोबर. म्हणजे अटॅक करणारा स्पेसिस पण निगेटिव्ह, आणि ज्याच्यावरती अटॅक करणार आहेत त्याची पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी? जास्त. मग निगेटिव्ह काय होतं? रिपल्शन होतं. त्यामुळं अरायल हलाइड बरोबर न्यूक्लिओफाईलची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? कमी आहे. मात्र अल्कायल हलाइड बरोबर रिॲक्टिव्हिटी कशी आहे? जास्त आहे. ते आपण SN1 SN2 मेकॅनिझममध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. ह्या ॲन्सर बरोबरच दुसरे एक 2 ॲन्सर्स आहेत बघा. रेझोनन्स इफेक्ट एक आहे आणि sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ कार्बन एक आहे. रेझोनन्स इफेक्ट आपण 11वीमध्ये पाहिलेला आहे. म्हणजे बेन्झिनचं स्ट्रक्चर वेगवेगळ्या प्रकारे आपण लिहू शकतो, त्याला रेझोनन्स स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. म्हणजे तिथं ॲटम जागा सोडत नाहीत, मात्र स्ट्रक्चर वेगळे येतं. कशामुळं? ड्यू टू द डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओनली. सच अ टाईप ऑफ द रेझोनन्स. आत्ता सांगितलेल्या ॲन्सर बरोबरच दुसरे 2 ॲन्सर काय आहेत? तर रेझोनन्स इफेक्ट अँड sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बन. रेझोनन्स इफेक्ट हा अल्कायल हलाइड दाखवत नाही, आणि
अराल हलाइड मात्र रेझोनन्स इफेक्ट दाखवतो. आणि अल्काल हलाइडमधला जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडायझ्ड स्टेट दाखवतो. आणि अराल हलाइडमधला कार्बन मात्र कोण आहे तर sp2 हायब्रिडायझेशन दाखवतो. आणि त्यामुळे काय होतं तर अल्काल हलाइडमधला कार्बन हा स्ट्रॉंगर आहे. बघा कार्बन क्लोरीन म्हणजे CX बॉन्ड इज स्ट्रॉंगर इन अराल हलाइड अँड हेन्स CX bonds in अराल हलाइड इज शॉर्टर म्हटलेला आहे. बघा प्रश्न आपल्याला काय आहे तर सबस्टिट्यूशनचे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनचे रिएक्शन अराल हलाइडमध्ये स्लो आहे मात्र अल्काल हलाइडमध्ये हाय आहे. पहिलं जे सांगितलेलं आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बरोबर हे दुसरे 2 एक्झाम्पल्स आहेत, दुसरे 2 ॲन्सर्स आहेत. आणि पुढे एक्सप्लेनेशन काय सांगितलेलं आहे बॉन्ड शॉर्ट अँड बॉन्ड लेंथ शॉर्ट आणि लॉंग हे जे कम्पॅरेटिव्ह स्टडी आपण बघूया. बघा अल्काल हलाइडची लेंथ कशी आहे जास्त आहे, लॉंग बॉन्ड लेंथ आहे. आणि बॉन्ड लेंथनुसार स्ट्रेंथ असते तर बॉन्ड लेंथ ही जास्त असेल त्यावेळी तो बॉन्ड हा वीक असतो. आणि अराल हलाइडमध्ये मात्र इन ARX दिस CX बॉन्ड इज अ शॉर्ट आणि बॉन्ड लेंथ जर शॉर्ट असेल तर तो बॉन्ड काय असतो स्ट्रॉंग असतो. आणि ज्यावेळी न्यूक्लियोफाईल अटॅक करतो तर हा बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळे हा वीक बॉन्ड आहे त्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो. पण हा बॉन्ड इथे ARX मध्ये बॉन्ड हा शॉर्ट आहे त्यामुळे तो स्ट्रॉंग असल्यामुळे इझिली ब्रेक होऊ शकत नाही. त्यामुळं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन is easily carried out in case of ARX but not easily carried out in nucleophilic substitution reaction is easily carried out in RX but not easily carried out in ARX. येते लक्षात. आता आपण पुन्हा प्रश्नाकडे येऊया. प्रश्न काय विचारलाय बघा अराल हलाइड shows the low reactivity towards the nucleophilic substitution reaction than the alkyl halide. Give reason. आता याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा रिवाइज सगळे आन्सर करूया. बघा पहिला आन्सर सांगितलेला आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बाबतीत कारण अराल हलाइड हा निगेटिव्ह चार्ज असतो आणि न्यूक्लियोफाईलसुद्धा निगेटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे न्यूक्लियोफाईल निगेटिव्ह आणि अराल हलाइड निगेटिव्ह रिपल्शन होत असतं. त्यामुळं इथं रिॲक्शन इझिली घडणार नाही. त्याच्या विरोधात मात्र अल्काल हलाइड हा R पॉझिटिव्ह असतो X निगेटिव्ह असतो. त्यामुळं न्यूक्लियोफाईल हा अल्काल हलाइड बरोबर इझिली रिॲक्ट होऊ शकतो. दुसरं आहे काय तर रेझोनन्स इफेक्ट हा अराल हलाइड दाखवतं अल्काल हलाइड दाखवत नाही. थर्ड वन अल्काल हलाइडमध्ये sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन असतो आणि अराल हलाइडमध्ये मात्र sp2 हायब्रिडायझ्ड असतो. अँड लास्ट वन अल्काल हलाइडमधला बॉन्ड लेंथ जास्त त्यामुळे बॉन्ड वीक असतो. अराल हलाइडमध्ये मात्र बॉन्ड लेंथ शॉर्ट असते त्यामुळे तो स्ट्रॉंग असतो. म्हणून RX हा इझिली ब्रेक होऊ शकतो मात्र ARX हा इझिली ब्रेक होऊ शकत नाही. त्यामुळं RX वरती न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इझिली घडली जाते आणि ARX वरती मात्र न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इझिली घडत नाही. न्यूक्लियोफाईलची रिॲक्टिव्हिटी RX बरोबर जास्त आहे आणि न्यूक्लियोफाईलची रिॲक्टिव्हिटी ARX बरोबर लो आहे. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. येतं लक्षात. आता दुसरं एक बघा नेक्स्ट पुढचा पार्ट काय बघा इम्पॉर्टंट नोट म्हणून मी इथं सांगितलेलं आहे प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप ॲट अर्थो अँड ऑर पॅरा पोझिशन इन्क्रीज द रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलो अरिन टुवर्ड्स द सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे आता आपण शिकायलाच काय लागलो आहे तर हॅलो अरिनच्या रिॲक्शन्स पाहायला लागलो बरोबर. आता हॅलो अरिनच्या रिॲक्शन जर पाहताना जर ॲरोमॅटिक कंपाऊंडवरती इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर अटॅच असतील कोणत्या पोझिशनला अर्थो किंवा पॅरा पोझिशनला तर त्या ॲरोमॅटिक कंपाऊंडची रिॲक्टिव्हिटी मात्र काय होते इन्क्रीज होते. एक्झाम्पल घेऊन बघूया आपण. बघा काय आहे एक्झाम्पल क्लोरोबेन्झिन हे पण काय आहे ARX आहे बरोबर. दिस वन इज ऑल्सो ARX
And benzene ring NO2Cl. This one is also ARX. हे पण अरायल हलाड आहे आणि हे पण अरायल हलाड. क्लोरोबेन्झिन आणि याचं नाव आहे पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झिन विथ रिस्पेक्ट टू क्लोरीन. With respect to chlorine, this one is ortho position, this is meta and this is para nitrochlorobenzene. दोन्हीही काय आहे तर अरायल हलाड आहेत. मात्र NO2 ग्रुप हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. NO2 काय करतो, ह्या रिंगवरचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतो म्हणून त्याला म्हटले इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हटलेलं आहे. आणि असे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अर्थो किंवा पॅरा पोझिशनला, ही सुद्धा अर्थोच आली. अर्थो ह्या दोन मेटा आणि ही पॅरा. जर अर्थो किंवा पॅरा पोझिशनला जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असेल तर हा ARX याची रिॲक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे रिॲक्टिव्हिटी ऑफ धीस पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिन इज ग्रेटर दॅन ओनली क्लोरोबेन्झिन. येते लक्षात लिहिलं आहे. पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिन इज मोअर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स दी सबस्टिट्यूशन रिॲक्शन दॅन क्लोरोबेन्झिन. गिव्ह रिझनला सुद्धा प्रश्न होऊ शकतो. काय रिझन लिहायचं, कारण पॅरावरचा जो NO2 ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे विच अट्रॅक्ट्स द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अँड रिंग टुवर्ड्स द ओन साईड. आणि मग इलेक्ट्रॉन विथड्रॉ केल्यामुळं इनडायरेक्टली रिंगवरती काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो. कारण इलेक्ट्रॉन इकडचे खेचले, याचा अर्थ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी रिंगची कशी झाली, कमी. पॉझिटिव्ह चार्ज जरी नसेल तरी निगेटिव्हिटी तर मात्र काय झाली, कमी झाली. आणि मग निगेटिव्हिटी कमी झाल्यामुळं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, अटॅक करणारा स्पेसिस कोण आहे तर न्यूक्लिओफाईल. निगेटिव्ह कोणाकडे अटॅक करेल, मग इलेक्ट्रॉन इकडे रिंगवरचे इलेक्ट्रॉन NO2 ग्रुपनी स्वतःकडे खेचल्यामुळे न्यूक्लिओफाईल इझिली रिंगवरती अटॅक करू शकतो. येते लक्षात. आणि ह्या बेस्ड काही आपण रिॲक्शन आता पाहूया. बघा, पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिन इज रिॲक्ट विथ NaOH ॲट अ टेम्परेचर. हे टेम्परेचर बेस्ड रिॲक्शन आहेत, अतिशय महत्त्वाचं. टेम्परेचरला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. 433 केल्व्हिन. आता NaOH हा 21 आहे आणि सेकंड स्टेपमध्ये काय होतं तर हायड्रोलायसिस H3 वापरायचं आहे. Cl इज सबस्टिट्युटेड बाय द न्यूक्लिओफाईल OH मायनस. न्यूक्लिओफाईल कोणता आला, OH मायनस. न्यूक्लिओफाईल अटॅक करतो, Cl जातो आणि Cl इज सबस्टिट्युटेड बाय OH. येतं लक्षात. ही आपल्याला लक्षण काय मिळालं आपल्याला, पॅरानायट्रोफिनॉल. येतं लक्षात. सेकंड वन रिॲक्शन बघा, 2,4-डायनायट्रोक्लोरोबेन्झिन. 2,4-डायनायट्रोक्लोरोबेन्झिन म्हणजे रिंगवरती दोन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत, अर्थो पोझिशनला पण आणि पॅरा पोझिशनला. म्हणजे अर्थो पॅरा डायनायट्रोक्लोरोबेन्झिन इज रिॲक्ट विथ दी सोडियम कार्बोनेट Na2CO3 ॲट अ टेम्परेचर. महत्त्वाचं बघा, एक NO2 ग्रुप असताना टेम्परेचर किती आहे, 433 केल्विन. दोन NO2 ग्रुप आल्यानंतर टेम्परेचर किती आलं, 403 केल्विन. म्हणजे 433 पेक्षा 30 केल्विननी कसं आहे, कमी आहे. सेम Cl इज रिप्लेस बाय OH. Cl इज रिप्लेस बाय OH. आणि काय मिळालं आपल्याला, 2,4-डायनायट्रोफिनॉल. 2,4-डायनायट्रोफिनॉल. थर्ड वन एक्झाम्पल बघा, 2,4,6-ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन. बघा, ARXच आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे सगळे ARXच आहेत. ARX मात्र NO2 ग्रुप आहे. ARX 2 NO2 ग्रुप आले. ARX म्हणजे ॲरोमॅटिक हलाइड मात्र 3 NO2 ग्रुप आहे. 2,4,6-ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन. इथं फक्त वॉर्म आहे. आणि मग आपल्याला काय मिळालेलं आहे, 2,4,6-ट्रायनायट्रोफिनॉल. Cl इज रिप्लेस्ड बाय OH. आणि बाय प्रोडक्ट HCl. हायड्रोलायसिसमध्ये वॉटर वापरला जातो. H आणि Cl, HCl, 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 HCl. आता इथं लक्षात आलं असेल, फक्त एक NO2 ग्रुप असताना 433 केल्विन द्यायला. दोन NO2 ग्रुप आले रिंगवरती म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप वाढले, टेम्परेचर कमी झालं. इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप 3 आले, फक्त वॉर्म करायचं आहे. येतं लक्षात. वॉर्म म्हणजे नियर अबाउट लो टेम्परेचर आलं, कारण
बॉईलसुद्धा म्हटलेलं नाही. वॉर्म म्हणजे 100पेक्षा कमीच असणार आहे टेम्परेचर. येतं लक्षात. म्हणजे जसं जसं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तुमचे वाढतील तसं तसं टेम्परेचर कमी झालेलं तुम्हाला दिसतं. आणि त्याच्याच बेस्ड एक इथं प्रश्न विचारलेला आहे बघा. फक्त क्लोरोबेन्झिन घेतलं आहे, इथं मात्र काय आहे, एक सुद्धा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप नाही. चौथी रिएक्शन बघा. इट इज treated with the nucleophile at a temperature 6 to 3 केल्व्हिन आणि प्रेशराइज्ड रिएक्शन आहे, 300 प्रेशर द्यायचं आहे. आणि त्यावेळी मग तुम्हाला Cl इज रिप्लेस बाय द OH फिनॉल मिळेल. येतं लक्षात. आणि ह्या चारही रिॲक्शनवरती एक प्रश्न जनरेट होतो. क्वेश्चन काय बघा. अबव रिॲक्शन म्हणजे ही क्लोरोबेन्झिन इज कन्व्हर्टेड इनटू फिनॉल इज रिक्वायर्ड द हाय टेम्परेचर अँड प्रेशर, एक्सप्लेन. कारण या पहिल्या 3 रिॲक्शनमध्ये जर विचार करायला गेला तर बघा 433 केल्व्हिन, 403 केल्व्हिन फक्त वॉर्म, म्हणजे 400च्या वरती टेम्परेचर, केल्व्हिनच्या वरती टेम्परेचर नाही. इथं मात्र क्लोरोबेन्झिनमध्ये मात्र टेम्परेचर देऊन प्रेशरसुद्धा द्यावं लागतं तरच आपल्याला फिनॉल होतं. याचं कारण काय आहे तर इथं हा रिंग जे आहे क्लोरोबेन्झिन जे आहे ती निगेटिव्ह आहे ऑलरेडी, आणि त्यातला या निगेटिव्ह घालवायचा आहे, Cl- रिमूव्ह करायचा आहे आणि त्या ठिकाणी निगेटिव्हच बसवायचं आहे. म्हणजे निगेटिव्ह रिपल्शनची रिॲक्शन आहे आणि ते रिपल्शन जर घालवायचं असेल तर आपल्याला टेम्परेचर जास्त द्यावं लागेल, प्रेशर द्यावं लागेल. त्याच वेळी हा Cl- जाईल आणि OH- त्या ठिकाणी येईल. ह्या 3 एक्झाम्पलमध्ये मात्र काय आहे, NO2 ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इथे अटॅच केलेले आहे, त्यामुळे रिॲक्शनची रिॲक्टिव्हिटी वाढते. पहिल्यांदाच आपण पाहिलेलं आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर रिंगवरती असतील तर रिॲक्टिव्हिटी ही अरायल हॅलाइडची वाढलेली आहे. म्हणून क्लोरोबेन्झिनपेक्षा पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिनची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, जास्त आहे. इथे इलेक्ट्रॉन ग्रुप 1 आहे, इथं मात्र 2 आहेत, इथं 3 आहेत, इथं काहीच नाही. त्यामुळं टेम्परेचर आणि प्रेशर इथं तुम्हाला द्यावं लागेल तरच तुम्हाला सबस्टिट्यूशन होईल, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन घडेल आणि आपल्याला क्लोरोबेन्झिनपासून फिनॉल तयार होईल. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लक्षात घ्या. दिस रिॲक्शन रिक्वायर्ड द हाय टेम्परेचर प्रेशर बिकॉज नो एनी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इज ऑन द aromatic ring. Therefore, reactivity of the chlorobenzene towards the nucleophile is very low, and to increase the reactivity of the chlorobenzene we must have to require the higher temperature and pressure. Then Cl is substituted by the OH. येतं लक्षात. हे आपलं कोणती रिॲक्शन झालेली आहे तर हेडिंग कोणतं आहे आपलं तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या अंडर आपण ह्या 4 रिॲक्शन पाहिलेल्या आहेत. Cl इज सबस्टिट्युटेड बाय द न्यूक्लियोफाइल विथ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अँड विदाउट इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप.